शुभ प्रभात. आज आहे गुरुवार. तर आजची रेसिपी काय आहे तर जाणून घेऊया. आता मी बटाटा शिजायला टाकलेला आहे. तर आज आपण बटाट्यापासून बटाटा बीटचे कटलेट बनवणार आहोत. तर सविस्तर रेसिपी जाणून घ्या आता. तर मी बीट आणि कोथिंबीर धुवून घेत आहे आणि ह्याच्यात आपण पोहे, तुम्ही मिक्सर नसेल तर तुम्ही भिजवून पण पोहे वापरू शकता, पण आमच्याकडे मिक्सर आहे म्हणून मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे पोहे. तर आता मी धुवून घेत आहे. धुवून ह्याला खिसायचं आहे. तोपर्यंत बटाटा थंड होत आहे. मग मी सेप आणलेत, त्या सेपमध्ये आपण बनवणार आहोत. तर पोह्याची पावडर झालेली आहे, बीट खिसून झालेलं आहे. तर आता आपण मिक्स करून घेत आहोत सगळं. तर पोह्याची पावडर टाकलेली आहे जेवढी लागेल तेवढी. आणि आता आपण ह्याच्यात बटाटा ॲड करणार आहोत. चवीसाठी टाकणार आहोत कोथिंबीर, थोडासा चाट, तुम्ही बघू शकता चाट मसाला, चवीनुसार मीठ. आज कटलेट बनवणार आहे. रोज तेच बनवून नाही मुलांना खायचा कंटाळा येतो. तर आता मुलं मोठी झाले, थोडंसं लाल तिखट टाकू शकतो आपण. धने पावडर आहे आपल्याकडे, धने पावडर टाकायची. तर हे साहित्य आपण सगळं ठेवून देऊया. झालं ह्याचं काम. तर आता सगळं टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. तर आता आपण तयार करूया. तर तुम्ही बघू शकता आपण बटाटा पण त्यात ॲड करत आहोत. बटाटा पण मस्त शिजलेला आहे. तर आपण हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया. तर मस्त आजचा कटलेट रेसिपी आपण बघत आहोत कशी. तर आता मसाले वगैरे तुम्ही जर बघितले सगळे मी ॲड केले त्याच्यामध्ये. बटाटा गरम आहे. तर मी मॅश करणार कारण खूप गरम लागतो तो. तर आता अगदी तुमच्या समोरच बनवलं मी. ह्याच्यात काही सुद्धा नाही टाकलं. एकदम साध्या पद्धतीने मी कटलेटसाठी मिक्स केलेलं आहे साहित्य. पोहे का टाकतो आपण, तर पोह्यामुळे आपल्याकडे तांदळाचं पीठ नाही आहे ना. तर तांदळाचं पीठ नसते तर पोहे तर अवेलेबलच असतात. मग पोह्यापासून तुम्ही बनवू शकता ना. तर मला एवढंच सांगायचं आहे माझ्या सबस्क्रायबरांना की माझे व्हिडिओ एकदम साधे असतात आणि मी काय असे AI वगैरे बनवत नाही आहे. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेअर नक्की करा. वाटलंच तर मला लाईक पण करा. कारण बरेचसे मी व्हिडिओ टाकलेत पण माझ्या व्हिडिओला एकही लाईक नाही आला. तर हे बघा, आपण पिंक कलरचा असा रोल तयार झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही सगळं टेस्ट करून बघू शकता की ह्याच्यात आपण काय काय टाकलं काय काय नाही. बेबीला द्यायचे असते, लहान बेबीला, तर त्यांना सगळं व्यवस्थित असेल तर ते खातात, नसेल तर नाही खाते. तर ह्याच्यामध्ये अगदी सगळं बरोबर पडलेलं आहे. मीठ, तिखट, कोथिंबीर. तर आता मी पॅन, तुम्ही बघू शकता पॅन मी गरम करायला ठेवतो आहे. तर आपण पॅनवर सगळ्या टाकून घेऊया. सेट कटर आहे माझ्याकडे, तर त्या सेट कटरमध्ये आपण घेऊन टाकून घेऊया आता सगळं.
तोपर्यंत तवा पॅन गरम होते तोपर्यंत मी सेप, तर आपण त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. तूप का लावायचं म्हणजे ते चांगले गोळे पण होतात आणि चांगला सेप तयार होतो, म्हणून तूप लावायचं. तर वेगवेगळे सेप माझ्याकडे आहे. तर थोडंसं आपण तीळ पण लावणार आहोत. तर बघा आपल्याकडे स्टार सेप आहे, फ्लावरचा सेप आहे आणि हार्ट सेप आहे. तर सर्वात आधी मी स्टारचा सेप बनवत आहे. कारण आपण जर असं सेपमध्ये बनवलं ना, मग मुले पण आवडीनं खातात. त्यांना म्हणजे असं छान वाटतं की बाबा हां आज काहीतरी वेगळा दिसते मेनू. त्याच्यामुळे बघा मी स्टार सेप बनवत आहे. तर स्टार सेप बनलेला आहे. तर आपण ह्याच्यात थोडंसं तूप टाकून घेऊया आणि आपण हात पण बनवूया तोपर्यंत. त्याने काय होईल माहिती आहे का, दोन्ही सोबतच भाजले जाते. तर तुम्ही बघा हार्ट किती छान बनलेला आहे आपला, मस्त. तर थोडंसं तूप टाकून घेऊया, खाली फ्राय करून घेऊ. तर आपल्याला ह्याच्यासाठी 2च लागले होते, तर एक छोटंसं बनते. छोट्या बुकेसाठी खूप छान असतं हे, पौष्टिक असतं बरं का. तुम्ही अवश्य तुमच्या मुलांसाठी बनवू शकता, कारण ही छान हेल्दी रेसिपी आहे. हेल्दी, एकदम हेल्दी, अनहेल्दी काहीच नाही. त्याच्यामुळे तुम्ही आवडीने तुमच्या मुलांना खाऊ घालू शकता. आणि तुम्ही बघू शकता ते एकदम कडक आणि अशी झालेली आहे. आणि कलर तर वाव, मस्त कलर तुम्हाला तर दिसत आहे कलर त्याचा. काय छान कलर आला, मस्त पिंक कलर. थोडासा हायवर करते गॅस. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगायचे. स्टार आणि हार्ट मी बनवलेले आहेत. तर एका बाजूला आपण असं तीळ लावलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता. हा मस्त छान ना. तर आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला नक्की सांगायचं. माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. बाय बाय. तुमचा दिवस आनंदात जावो हीच माझी सदिच्छा. चला.